नमस्कार मित्रांनो, आपण पाहतात विदर्भराज 358. पाहतात विदर्भराज 358 न्यूज. मी प्रभुदास शिंगळे. आज आपण आलेलो आहोत नाशिक येथे. नाशिक येथील बुद्ध लेणीला आपण आलेलो आहोत आणि आज बौद्ध पौर्णिमा आहे. त्यानिमित्तानं आम्ही या विहाराचा जेव्हा दौरा केला तेव्हा आम्हाला काही ठिकाणी रक्तदान शिबिरसुद्धा आयोजित केलेलं आहे असं दिसलं. त्याच निमित्तानं आपण येथील काही कार्यकर्त्यांशी सहज चर्चा करणार आहोत. तेव्हा मित्र, काय ना तुमचं? अरुण शेजवळ. कुठून आलात? नाशिक स्थायिक आम्ही. प्रॉपर नाशिक. नाशिक. बरं, आज बौद्ध पौर्णिमा आहे. आज रक्तदान शिबिर इथं तुम्ही आयोजित केलेलं आहे, काय सांगा? आज जगप्रसिद्ध जी लेणी आहे ही त्रिरश्मी बुद्ध लेणी. या लेणीला अपभ्रंश झालेला आहे त्या नावाचा. पांडव लेणी या नावाने संबोधतात, परंतु ते अभ्यासकांनी अभ्यास केल्यानंतर या लेणीचं जे नाव आहे ते त्रिरश्मी बुद्ध लेणी आहे. बरं. आणि या ठिकाणी त्रिरश्मी बुद्ध लेणी स्तूप विकास ट्रस्टीच्या वतीने आज या ठिकाणी समता ब्लड कॅम्पचे आयोजन केले आहे. तसेच अशोका मेडिकवर आहे त्यांच्या निमित्ताने एक हेल्थ क्लब चेकअप सामाजिक उपक्रम या ठिकाणी राबवण्यात आलेला आहे. हा दरवर्षी या ठिकाणी जवळजवळ आम्ही 15 ते 20 वर्षापासून हा कार्यक्रम या ठिकाणी घेत असतो. दादा, काय संदेश असेल तुम्हाला भारतवर्षामध्ये बौद्धांना? विश्वामधले जेवढे जे बौद्ध लोक आहेत, आज खऱ्या अर्थाने संपूर्ण विश्वाला युद्धाची नाही तर बुद्धाची गरज आहे. आणि म्हणून एक कवी गायक या नात्याने सर्व बुद्ध अनुयायींना आणि संपूर्ण विश्वाला एकच संदेश मी गाण्याच्या ओळीमधून देण्याचा प्रयत्न करतोय. विश्व शांती दूतान केलं, अहो विश्व शांती दूतान केलं धम्माचं रोपण. जावं बुद्धाला शरण, यावं बुद्धाला शरण, जावं बुद्धाला शरण, यावं बुद्धाला शरण, जावं बुद्धाला शरण, यावं बुद्धाला शरण. धन्यवाद. जावं बुद्धाला शरण, यावं बुद्धाला शरण, असं या कवींचं हे विचार आहे. यांचा हा विचार किती पटतोय, किती रुजतोय, किती समजतोय हे आता आपल्याला बघणं उचित ठरणार आहे. आपण पाहत राहा विदर्भराज 358 न्यूज. मी प्रभुदास शिंगळे.